आज आहे आमचं मॅटर्निटी फोटोशूट. छान दिसतोय एकदम मस्त. रेडी अँड हा आहे माझा फर्स्ट आउटफिट. त्याने मेकअप नाही केलाय कारण नॅचरल ब्युटी. प्रेग्नन्सी मध्ये खूप वेट वाढलंय माझं. बोलतो मला एडिटिंग मध्ये गोरा करायला सांग. 6 वाजता शूटला पोहोचायचं होतं, आता इथंच 6 वाजले. एवढी घाईघाईमध्ये आली आहे ना. नेक्स्ट संडेला आहे आमचं बेबी शॉवर. एवढ्या जवळ जायचंय तरी गाडी घेऊन आला. तू ये चालू. हा. हॅलो एव्हरीवन. सो आज आहे आमचं मॅटर्निटी फोटोशूट. आम्ही जस्ट आता बाहेर निघालोय. नेक्स्ट संडेला आहे आमचं बेबी शॉवर. आमचं म्हणजे माझं बेबी शॉवर आहे. सो त्याची आम्हाला थोडीशी तयारी करायची होती. लास्ट ब्लॉगमध्ये तुम्ही बघितलं असेल की आम्ही पूर्ण हॉल वगैरे सगळं फायनल करत होतो. तर सगळी तयारी ऑलमोस्ट झाली आहे. पण जे रुखवत आपण मांडतो ना, तर ते सगळं आम्हाला सामान घेऊन यायचं आहे. त्याच्यासाठी आम्ही चाललोय वाशीला. आज संडे आहे. संडे मोस्टली मार्केट बंदच असतं, पण काही दुकानं असतात जे चालू असतात आणि आम्हाला संडेलाच वेळ आहे. मग म्हटलं जाऊ दे, 1-2 दुकानं जी काही चालू असेल तिथून आपण सामान घेऊन येऊया. त्याच्यानंतर आम्हाला फोटोग्राफर फायनल करायचे. अजून काही फायनल नाही झालंय, म्हणजे बोलणं वगैरे चालू आहे. जस्ट एक कन्फर्मेशन द्यायचंय फोटोग्राफरला. तर ही 2 मेजर कामं आहेत. त्याच्यानंतर आउटफिट फायनल करायचे घरी जाऊन, कारण आमचं फोटोशूट आहे 6 वाजता. आता वाजलेत 4:30. तर 1.5 तासामध्ये आम्ही येऊ रिटर्न. तर प्रत्येकचे कपडे फायनल करायचे. माझे तर झालेत फायनल. फक्त मला ट्राय करून बघायचे की मला कोणते चांगले दिसत आहेत. तर ब्लॉग शेवटपर्यंत नक्की बघा. आमचं फोटोशूट कसं होतं, आम्ही काय काय तयारी करतोय, ते सगळं तुम्हाला या ब्लॉगमध्ये बघायला भेटेल. कसं आहे? गोड आहे खूप. झाली आमची शॉपिंग. अरे दे दो पहिले फिजाओ. खायला घ्यायचं काही भाकरवडी घे. हे घेऊ विमल थानेदार. कारलं घ्यायचं ना. कारलं घे रे. अरे खराब काय, चांगलं आहे हे. त्यांच्याकडे कारल्याचे काय ते चिप्स सारखंच आहे ना. चिप्स आहेत, भजी आहेत, काय त्यांचं त्यांना माहिती. चणे, अक्रोड, काजू, बदाम, अंजीर आणि हे आहे बडीशोप, शेंगदाणे. डन झालेली आहे आमची शॉपिंग. मागे तुम्ही बघू शकता ह्या पिशव्या. इकडे पण एक आहे. संडेला ॲक्च्युली APMC मार्केट जसं मी तुम्हाला सांगितलं बंद असतं, पण काही दुकानं चालू असतात. तर जर तुम्हाला संडेला यायचं असेल ना, तर मी सजेस्ट करेल की 6च्या आधी येऊन जा. तुम्हाला 1-2 दुकानं भेटेल. 6-6:30 नंतर आहे ना, ती पण बंद होऊन जातात. तर ॲक्च्युली आम्हाला वेळ नाही आहे. संडेचाच दिवस आहे, एक फ्री भेटतो म्हणून आम्ही संडेला आलो. अदरवाईज आय थिंक वीकडेज जे असतील तेव्हा तुम्हाला भरपूर व्हरायटी भेटेल. तर आम्ही काय काय सामान घेतलं आणि आम्ही हे कसं पॅक करणार आहे, कशी तयारी करणार आहे, हे तुम्हाला जे बेबी शॉवरचा प्रिपरेशनचा व्लॉग असेल ना, म्हणजे याच्यानंतरच तुम्हाला तो व्लॉग येईल, तर त्याच्यामध्ये तुम्हाला बघायला भेटेल. आता आम्हाला जायचं आहे मिस्टर DIY मध्ये, कारण मला घ्यायचे नेल्स. ॲज यू कॅन सी नेल्स माझे ॲक्च्युली वाढलेले होते, बट मी कट केले कारण ते मध्ये मध्ये ना थोडे असे ब्रेक झालेले. तर मग म्हटलं आता शूट आहे तर आपण एवढं सगळं करतोय, तर नेल्स पण चांगले पाहिजे. आणि नेल्स करायला माझ्याजवळ वेळ नाही आहे आणि तसंही मी घरीच असते. सो नेल्स करून पण मी काय करू. तर मी म्हटलं की जाऊ दे, आपण प्रेस ऑन नेल्स घेऊया. मिस्टर DIY मध्ये मला भेटून जातील. माझ्याकडे ॲक्च्युली आहेत, पण ते आउटफिट सोबत नाही जाते. ते मला घ्यायचे आणि त्याच्यानंतर आम्हाला लगेच शूटला जायचं, कारण आता झाले 5:30. A few moments later. लेट झाल्यासाठी लेट करतो, काय करायचं. हां, मी म्हटलं वाशीला आलोय. दिवस मेकअप करायला वेळ लागेल. स्वातीला काहीतरी खायचं होतं चांगलं, सो आता आम्ही ते खातोय. परत मी घरी गेली ना, तुझे कपडे घ्यायचे. हा काय करतो, तुझे कपडे घ्यायचे. मग त्याच्यानंतर मी 3 तास काही खाऊ नाही शकत. हा, तू बोलला मला खायचंय
आणि मला खायचा होता डोसा. आणि तू काय कोण खातं डोसाला? काय गरम गरम असतो. आणि तू लगेच डिश चेंज केली. पावभाजी पटकन खातं. हा बटापट. वास छान येतोय ना बटरचा. खाऊन झालंय आमचं. आता आम्ही निघालो. आम्हाला खूप जास्त लेट झालाय. 6 वाजता शूटला पोहोचायचं होतं. आता इथेच 6 वाजलेत. त्यांना मी सांगितलंय की आम्हाला थोडं लेट होईल, पण मला आता मिस्टर DIY मध्ये पण जायचं. तिथे पण आय गेस 10-15 मिनटं जातील. सो आता खूप घाईघाईमध्ये आम्ही निघतोय. हे नेल्स घेतलेत मी. खूप घाईघाईमध्ये सिलेक्ट केले. मी निघाली आहे. आम्ही जस्ट घरी पोहोचलो. फेस वॉश केलं मी, कारण मेकअप करायचं आहे आणि मॉइश्चरायझर फक्त लावलेले. खूप घाई झाली ॲक्च्युली. 6:30 पण होऊन गेले. तर माझी जे ज्वेलरी आणि आउटफिट वगैरे आहे ते प्रतीक घेऊन येतोय. मी म्हटलं तोपर्यंत मी जाते, सो ॲटलीस्ट माझा मेकअप तरी ते स्टार्ट करतील. तर प्रतीक आरामात येईल. त्याचं तसं पण काही लगेच काम नाही आहे. आणि तो कदाचित रेडी होऊनच येईल. मला वेळ लागेल म्हणून मी जरा पटकन निघते. आणि फोटोशूट जवळच आहे, जास्त लांब नाही आहे, म्हणजे 2 बिल्डिंग सोडून आहे. तर त्याचं पण मी डिटेल्स तुम्हाला देते. पण आता मी खूप घाईमध्ये आहे. मला चालत चालत जायचं आहे. एवढी घाईघाईमध्ये आली आहे ना, बापरे. चलो, इकडे ॲक्च्युली ऑलरेडी एक शूट चालू आहे इथे. सो तोपर्यंत माझा मेकअप होऊन जाईल, मग माझं शूट करता येईल. माझी स्किन कशी झाली आहे, माझा फेस कसा झाला आहे, जॉ लाईन गायबच झाली आहे. प्रेग्नन्सीमध्ये खूप वेट वाढलं आहे माझं. दिस इज माय फर्स्ट आउटफिट. पीच कलरमध्ये आहे. खूप सुंदर बॉडीकॉन ड्रेस आहे हा. मी तुम्हाला वेअर केल्यावर दाखवेल. A few moments later. माझा मेकअप चालू आहे. अँड दिस इज हाव इट लुक्स. ॲक्च्युली इथे लाईटिंग नाही आहे. हां, त्याच्यामुळे तुम्हाला असं वाटत असेल की खूप हे. प्रतीकला विचारून कसं झालं आहे मेकअप. चांगलं झालं आहे. तू खूप हे करत राहतेस, काय? रडत राहतेस. रडत कुठे? मी फक्त तुझं एक ओपिनियन घेते. क्रीम करत राहते. क्रीम काय क्रीम केलं सांग. हे असं नाही झालं, तसं नाही झालं, हे नाही होत आहे, ते नाही होत आहे, काय? मेकअप वाढलाय, मेकअपच चांगलं नाही झालं. अरे, मी मेकअपचं जस्ट मी आत्ता बघितलं, मग म्हटलं तुला विचारते. चांगलं वाटतोय ना? तुझा पण थोडा मेकअप केला पाहिजे. हो ना. काय बोलला परत बोल. हां? काय बोलला परत बोल. छान दिसते. हां, मी असंच चांगला दिसतो ना, मग मला मेकअप देतो. त्याला मी बोलली मेकअप करतो, बोलतो नको मला मेकअप नको. एवढा चांगला दिसतोय मी. तो बोलतो मला एडिटिंग मध्ये गोरं करायला सांग. फोटोशॉप कशासाठी आहे? फायदा करायला. आणि मी बघा एवढा मेकअप करून बसली इकडे. हे बघा असं दिसतोय मेकअप. चांगला तर वाटतोय ना. आता त्यांनी ना मला स्प्रे मारलाय फेसवर, सो तो सेट होतोय. हे बघा गाईस, स्वाती होते रेडी. कसं वाटतंय झालीये. तुला? मस्त वाटतंय. झाली ऑलमोस्ट मी रेडी. माझे हेअरस्टाईल कर्ल्स केलेत त्यांनी. अँड हा आहे माझा आउटफिट. मी तुम्हाला थोड्या वेळामध्ये दाखवते. इयरिंग्स आहेत, हे दिसतात का? इयरिंग्स आहेत. अँड हे सगळी ज्वेलरी ॲक्सेसरीज घातली. आता मी हे नेल्स चिपकवते, कारण आउटफिट रेडी होते ना. असे दिसत आहेत नेल्स. चांगले वाटतात ना, जात आहेत आउटफिट सोबत. अँड दिस इज माय लुक. प्रत्येकला अजून ब्लेझर घालायचंय, तर म्हणजे काय पटकन होऊन जाईल. आय थिंक माझंच जरा जास्त तामझाम आहे, तुझं काहीच नाही आहे एवढं. ॲक्च्युली आय एम रेडी. अँड हा आहे माझा फर्स्ट आउटफिट. दिस इज हाव इट लुक्स. सांगा मला कशी दिसते. अँड रेडी झाली आहे, हेअरस्टाईल झाली आहे. हेअरस्टाईलमध्ये कर्ल्स केले. अँड असं आउटफिट आहे. माझे नेल्स बघा, नेल्स पण डन झालेत. म्हणजे ऑलमोस्ट आम्ही दोघं पण रेडी आहोत. जस्ट आम्ही सेटअपचा वेट करतोय. सेटअप एकदा झाला तर आम्ही आमची फोटोशूट करूया. सो हा फर्स्ट आउटफिट आहे. एकदम बॉडी फिटेड ड्रेस आहे. हे ना ॲक्च्युली मध्ये मध्ये येते हातात. सो पूर्ण असं बॉडी फिटेड बॉडीकॉन टाईप ड्रेस आहे. अँड असं आहे. हा आहे प्रतीकचा आउटफिट. एक मिनटं. हां, सो येस, छान दिसतोय एकदम मस्त. त्याने मेकअप नाही केला आहे, कारण नॅचरल ब्युटी. नॅचरल ब्युटी आहे. आणि इकडे फुल खूप काय बोलतात त्याला, सिंथेटिक. काय म्हणा,
माझा पीच आउटफिट आहे, म्हणजे पीच अँड पिंक आहे. सो प्रतीकने पण तसंच पिंक अँड ब्लू. ब्लू घातलंय आणि आम्ही दोघं सोबत असे दिसतोय. छान वाटतंय येस ना? येस. हे ना हे नुसतं तू अडकतंय. त्या असं हात तू नुसतं- खालीच ठेव ना, तू हात वर का ठेवलेस? हा असंच ठेवणार. खालीच ठेवायचा. हे आमची दोघांची कपल वॉच आहे. दिसते का? येस. टायमिंग वेगळा वेगळा दिसेल कारण याची watch माझी बंद वॉच पडली बंद ना. झाली आहे. आजच बंद पडली ती वॉच. चला आता फोटोज वगैरे काढूया आणि त्याच्यानंतर आमचे अजून 2 आउटफिट आहे. थर्ड अजून फिक्स नाहीये, बट सेकंड एक आउटफिट आहे. तर थोड्या वेळाने मी तुम्हाला आमचा सेकंड आउटफिट दाखवते. सो स्टे ट्यून. आतापर्यंत ब्लॉग बघतायत तर थँक्यू सो मच. कंटिन्यू बघा एंडपर्यंत. सो शेवटी तुम्हाला पिक्स पण बघायला भेटतील की आम्ही कसे फोटोज काढलेत ते. A few moments later. सो गाईज आता आमचं फर्स्ट फोटोशूट डन झालं आहे अँड दिस इज माय सेकंड आउटफिट. अँड हा प्रतीकचा आउटफिट आहे. येस. कसं दिसतंय आम्ही सांगा. असं दिसतोय आम्ही. आय थिंक आम्ही आता इथेच डन करू, याच्या पुढे नाही. बस झालं, 2 बस झाले. केस जरा विस्कटले पण ठीक आहे. छान वाटतंय ना. Lighten up, take me on your magic river. Tell me all your dreams align. Sign me up and tell me about the people that you know who are trying to feel alive. सो गाईज आमचं फोटोशूट डन झालं आहे अँड हा होता माझा सेकंडवाला आउटफिट अँड दिस इज हाव इट लुक्स. इथे लाईट नाही आहे ना म्हणजे प्रॉपर, तर असं एकदम असं छान असं दिसत नाही आहे. बट मेकअप वगैरे खूप छान केला त्यांनी आणि फोटोशूट पण एकदम मस्त झाला आहे. सो आता चेंज करायचे झाले म्हणजे आमचे 2 आउटफिट होते तर दोघांमध्ये आमचे फोटोशूट झालेले. तर प्रत्येक आता पॅकिंग करतोय, त्याचाच आवाज येतोय. दमलो बाबा आम्ही. किती वाजले रे आता? 9 वाजले म्हणजे आम्हाला तरी 6 वाजता आम्ही 6:30ला आम्ही आलेलो. गाईज आम्हाला तिकडे जायचं आहे या बिल्डिंगमध्ये अँड प्रत्येक गाडी घेऊन आलाय. मागे की जरा एवढ्या जवळ जायचं आहे तरी गाडी घेऊन आला. तू ये चालत. हा मग कशी बसली तू? ठीक आहे. यायचं ना चालत, तिथं तू जायचं होतं आपल्याला. दमले बाबा मी. म्हणून गाडी आणली मी, मला माहिती होतं दमशी. सो गाईज आम्ही आलोय, आमचं शूट झालेलं आहे. कसा एक्सपिरियन्स होता? चांगला होता. तुला काही इंटरव्ह्यू द्यायला बोलवलंय का इकडे? अरे काय बोलू. बोल. चांगला होता एक्सपिरियन्स. माझे तर फोटोज नाही काढले. मला बोलले की तुमचे थोडे थोडे फोटो असणार. तुझं काय मोस्टली काय तुझं सिंगल पाहिजे होते का? तुझं सिंगल तू काय करणार आहे फोटोजचं? तुला थोडी बेबी बॉम्ब आहे. तुम्हाला हा ब्लॉग कसा वाटला कमेंट करून नक्की सांगा. बेबी शॉवरचा पण ब्लॉग येणार आहे. आता त्याची तयारी करायची आम्हाला. सो स्टे ट्यून फॉर दॅट अँड सबस्क्राईब करा चॅनलला. आता भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये. काय बोल ना. अरे तू बोल. तुझं तू वाक्य आहे. वैतागलायस एकदम. मग काय, इथे बघा मला हमाल बनवून ठेवलं. अरे काय मी थोडी उचलू शकते. सो आता भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये. टिल देन बी हॅपी, बी स्ट्रॉंग अँड ऑलवेज बिलीव्ह इन युअर सेल्फ. बाय बाय. बाय.